काल दिलेल्या संध्याकाळच्या रिपोर्टमध्ये एकूण मतदान ज्या झालेल्या रिपोर्टमध्ये 33,328 वोटर्स हे त्यांनी एकूण दिलेले होते। एकूण वोटर्स किती दिलेत बघा, त्यामध्ये वार्ड क्रमांक 3 चे एकूण 1311 एकूण मतदार आहेत। तर एकूण मतदार दिले त्यांनी 4077 आणि त्यामध्ये एकूण मतदान झाले सांगितले 3109। 2 नंबरचा भाग आहे की 9 नंबरच्या वार्डामध्ये एकूण 701 मतदान झाले असे दाखवले, तर झाले 708, म्हणजे एकूण 7 ते 8 मतदान कुठे गेले, किती चुकीचं आहे बघा। 10 नंबरचा वार्ड 4319 मतदान दिले। बर, हे पोर्टल वरती दिलेला आहे। हा फाउंड बघा, आष्टा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025। हा भाग जाऊ दे, हा भाग मी तहसीलदारांना विचारायसाठी इथं आलेलो होतो। इथं खाली बसून विचारले की साहेब हे कशामुळे झाले किंवा काय झाले, तर मी विचारतो हे मी दिलेलं नाही, मी काय केलेलं नाही, आणि मग गडबड तयार झाली। ह्याच्या पुढचं स्ट्रॉंग रूम आहे म्हणून मला पोलीस स्टेशननं खाली खांद्याला हात धरून आणलं। मी म्हणत होतो फक्त तहसीलदारांच्या बरोबर सगळे फॉर्म मला दाखवा, मी त्याची टोटल करतो। तर यानंतर आपले प्रतिनिधी आसिफ मुरसल हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। आष्टामध्ये हा सगळा प्रकार घडलाय। आसिफ, काय सांगाल, स्ट्रॉंग रूमच्या बाहेर आपल्याला राडा दिसतोय, नेमकं कारण काय आहे याचं? एकूणच बघितलं तर राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे यांच्या विरुद्ध परस्पर दोघांच्या विरुद्ध लढाई सुरू आहे। आष्ट्यामध्ये काल जोरदार पद्धतीने मतदान झालं होतं, परंतु काही काल संध्याकाळी स्ट्रॉंग रूम मध्ये ईव्हीएम पोहोचल्यानंतर जी आकडेवारी होती त्या आकडेवारीत तफावत दिसल्यामुळे राष्ट्रवादी पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक होऊन आज सकाळपासून त्या ईव्हीएम रूमच्या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर बसले आहेत। त्यांचं म्हणणं आहे की मतदानाच्या आकडेवारी ही वाढवण्यात आलेल्या टक्केवारी आहे, त्याच पद्धतीने सीसीटीव्ही असेल, इतर काही जी सुविधा आहेत स्ट्रॉंगच्या रूमच्या बाहेरच्या त्या सुविधा नाही असा त्यांचा आरोप आहे। आणि जे आरोप करते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर ठिय्या आंदोलनाला बसले आहेत। एकूणच बघितलं तर की जे काही काल मतमोजणीची प्रक्रिया ही 21 तारखेला पार पडणार आहे, त्यामुळे जे काही राजकीय लोकांची शंका होता की मतदानाचा आकडा वाढणार किंवा मतदानाची टक्केवारी वाढणार, त्याच पद्धतीने यासाठी या ठिकाणी सुद्धा मतदान टक्का कसा काय वाढला हा असा आरोप राष्ट्रवादी कार्यकर्ते आंदोलन करत बसलेले आहेत। बरोबर आहे, त्याच्यामुळे आता काय उत्तर दिलं जातं तेही बघावं लागेल। पण या ठिकाणी आपण बघतोय की पोलिसांचा मोठा बंदोबस्त दिसून येतोय। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की इथं जेवढी व्यवस्था पाहिजे तेवढी नाहीये, पण पोलीस मोठ्या संख्येने आपल्याला दिसून येत आहेत। प्रशासनाकडून काही उत्तर दिलं जाते का? प्रशासन अजून नाही आहे। प्रशासन ह्या दोन्ही लोक समोर जी लोक आले त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहे। आणि त्याच पद्धतीने थोड्याच वेळात की ज्यावेळी राष्ट्रवादी कार्यकर्ते तहसीलदारांना भेटायला गेले होते पण पोलिसांनी त्यांना उचलून आणून खाली बसवलं, त्यामुळे पूर्ण पुन्हा एकदा राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक झाले। पण या थोड्याच वेळात जे काही प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांच्याशी आम्ही बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत, पण अजून कोणी आमच्याशी बोललेलं नाही आहे, पण त्यांचा बोलण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। अच्छा आसिफ, याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर सांगलीच्या आष्ट्यामधला हा सगळा प्रकार आणि तिथले एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघू शकतोय। आष्ट्यामधील स्ट्रॉंग रूमच्या बाहेर ही सगळी गर्दी जमलेली आहे आणि या ठिकाणी तफावत दिसतीये। ज्या पद्धतीनं मतदान झालेलं होतं, शेवटच्या क्षणी जी आकडेवारी सांगण्यात आली आणि त्यानंतर आलेली जी आकडेवारी आहे यामध्ये तफावत आहे। ही तफावत कशी काय आली असा प्रश्न या ठिकाणी विचारला जातोय पवार गटाकडून आणि त्यामुळेच इथं राडा झाल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान इथं पवार विरुद्ध पवार गटाचे जे कार्यकर्ते आहेत ते जमल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सांगलीच्या आष्ट्यामधली स्थिती आपण बघतोय, पोलिसांचाही मोठा फौजफाटा या ठिकाणी आहे आणि बरोबर स्ट्रॉंग रूमच्या बाहेर हा सगळा राडा झाल्याचं दिसून येत आहे। तर स्ट्रॉंग रूम ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन ठेवलेली आहे त्या स्ट्रॉंग रूमची व्यवस्थितपणे काळजी घेतली जात नाहीये, म्हणावं तसा बंदोबस्त नाहीये असा आरोप सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेला आहे। त्यामुळे प्रशासन आता यामध्ये काय स्पष्टीकरण देणार ते बघावं लागेल। सध्या तरी या ठिकाणी जे कार्यकर्ते आपापसात मध्ये भिडलेले आपल्याला पाहायला मिळतात किंवा वाद घालताना दिसतात, त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न इथले प्रशासकीय अधिकारी करताना दिसून येत आहेत। त्यामुळे पुढे नेमकं काय होणार याकडे लक्ष आहे। मतदान टक्केवारीवरून शरद पवारांचे कार्यकर्ते हे आक्रमक झाले आहेत। सांगलीच्या आष्ट्यामधला हा सगळा प्रकार आहे।
कालच मतदान झालेलं होतं आणि ज्या वेळेला मतदान झालं त्यावेळची जी आकडेवारी होती आणि नंतर आलेली आकडेवारी यामध्ये तफावत असल्याचा आरोप करण्यात आलाय. हॅलो, राजवर्धन बोलतोय. जरा मतात वाढ झाल्या. तर मतदान वाढ झाल्याचा आरोप या ठिकाणी केला जातोय शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून. आणि ही मतदान वाढ नेमकी कशी झाली असा सवाल ते विचारताना दिसून येत आहे. राजवर्धन बोलतोय. जरा मतात वाढ झाल्या. तर सांगलीच्या आश्रमामध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे. या ठिकाणी आपण बघू शकतोय मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. विशेष म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे हे कार्यकर्ते आहेत आणि यावर प्रतिक्रिया देण्यासाठी सदाभाऊ खोत हे आपल्यासोबत जोडले गेले आहे. सदाभाऊ खोतजी, आपण बघतोय या ठिकाणी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जमलेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मतदान वाढ झाली आहे. तुमची काय प्रतिक्रिया? मला वाटतं की निवडणूक आयोगाकडं संपूर्ण मतदार याद्या अपलोड आहेत, त्यांचं प्रिंटेड आहेत. समोरच्या सगळ्या पक्षाच्या कार्यकर्ते पोलिंग बूथवर असतात आणि मतदान झालं की त्याचं टिक मार्क ते करत असतात. त्यामुळे किती मतदान झालं याचे तर आकडेवारी त्याच्या ह्याच्याकडे येतच असते, पोलिंग एजंटकडे. आणि मतपेटी बंद होताना सह्या होत असतात. त्यामुळे मला वाटतं की जो काही गोंधळ चाललेला आहे तो निरर्थक आहे आणि तो एक राजकीय स्टंट आहे. पण या ठिकाणी या कार्यकर्त्यांचं हेच म्हणणं आहे की त्यावेळेला दाखवलेली आकडेवारी आणि नंतर जी टक्केवारी आलेली आहे त्याच्यामध्ये तफावत दिसते आणि मतदान वाढ झाली आहे. कसं आहे की त्यावेळेची आकडेवारी दाखवली जाते, तिथं प्रत्यक्षात सह्या केलेल्या असतात समोर, एवढं मतदान झालं आणि एकूण बेरीज एवढे. ती आकडेवारी चेक करावी त्यांनी, नंतर ह्या सगळ्या अफवा असाव्यात असं मला वाटतं. पण आता जी प्रतिक्रिया आपल्याकडे येत आहेत त्यानुसार तफावत आहे. जी शेवटची आकडेवारी होती आणि नंतर जी आकडेवारी समोर आली आहे त्याच्यामध्ये तफावत आहे आणि तेही मतदान वाढ झाली असा आरोप ते करतायत. नाही, काय प्रत्येक बूथची आकडेवारी आलेली असते, त्या पोलिंग एजंटकडे ती आकडेवारी असते. त्यामुळे ते बसावं निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने आणि पोलिंग बूथ ची बैठक घ्यावी आणि काय आहे नेमकं ते त्यातून तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. सदाभाऊ खोत, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण आपल्यासोबत जोडले गेले आहेत. ताई, नेमकं काय म्हणणं आहे शरद पवारांच्या? तुमच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक झाल्याचं आपल्याला दिसतंय. तुमच्यापर्यंत याविषयीची माहिती पोहोचली आहे? सरळ 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 इथे पकडून दिलेलं आहे लोकांनी की काल निवडणुका मतदान झालं आणि मतदानाची जी टक्केवारी होती ती आणि आज लक्षात आलेली टक्केवारी याच्यामध्ये एवढी मोठी तफावत आहे की कार्यकर्त्यांमध्ये चीड निर्माण होते. कारण प्रचार एवढा करायचा, आपण सगळी मेहनत करायची आणि अशा प्रकारे जर निवडणुकांमध्ये खुलेआम सगळं हे जर चालत असेल, ईव्हीएम मशीन पासून ते मतदार याद्या वाढवण्यापासून ते सगळंच चाललंय. म्हणजे मनमानी चाललेली आहे सगळी आणि ही मनमानी जेव्हा लक्षात येते तेव्हा कार्यकर्त्यांचा उद्रेक होणं स्वाभाविक आहे आणि त्यामुळे अशा प्रकारे जर काय झालं असेल, लक्षात आलं असेल तर निश्चितच निवडणूक आयोगाने त्याची दखल घेतली पाहिजे आणि तिथल्या मतदान मोजणी वगैरे न करता पुन्हा एकदा मतदान तिथे झालं पाहिजे अशीच निश्चित मागणी आम्ही करू. कारण तिथे काहीतरी घोळ झालेला आहे हे एवढं निश्चित आणि ते कार्यकर्त्यांच्या लक्षात आलेलं आहे. पण ताई, असं आता सदाभाऊ खोत यांच्याशी आपण बोललो होतो, ते म्हणतायत की ज्या वेळेला शेवटची टक्केवारी जाहीर केली जाते तोपर्यंत कार्यकर्ते तिथे असतात आणि त्यांची सही सुद्धा घेतली जाते, दोन्हीकडचे कार्यकर्ते असतात. हा फक्त स्टंट आहे असं ते म्हणतायत. सदाभाऊ खोत काही झालं तरी ते भाजपचेच आहेत, त्यामुळे ते त्यांच्याच बाजूने बोलणार आहेत. आता सगळं काही जे काय झालंय ते भाजपला आयतं ताट वाढून मिळालेलं आहे, त्यामुळे ते फक्त खायला बसलेले आहेत. त्यांना त्याचं काही देणं घेणं नाहीये. या देशातली लोकशाही जर टिकवायची असेल तर मतदार प्रत्येक मतदारसंघातली निवडणूक ही पारदर्शकतेने व्हायला पाहिजे आणि ती पारदर्शकता नाहीये. टक्केवारीमध्ये कसा काय फरक पडेल याचं तर सदाभाऊ खोतने सांगितलं पाहिजे ना. टक्केवारी कशी काय बदलू शकते? आणि तिकडे जे बसलेले जे असतात व्हॉलेंटियर त्यांच्या हातात काहीच नसतं. तिकडे मला माहिती आहे ना, मी अनेक निवडणुकांमध्ये बघितलेलं आहे की सगळा सावळा गोंधळ चालतो आणि आता तो या 2014 पासून हे सुरू आहे. 2019 ला पण निदर्शनास आले, आता पण आले. अनेकदा हे जे घोळ होत आहेत ते घोळ
म्हणजे ह्या देशामध्ये आता लोकशाही संपत चाललेली आहे, त्याचंच हे प्रतीक आहे. पण स्ट्रॉंग रूमच्या बाहेर एक मोठा फौजफाटा नाहीये किंवा जेवढी गरज आहे तेवढे सगळी दक्षता घेण्यात आलेली नाही असाही आरोप केला जातोय. तर तुम्ही या सगळ्यांविषयी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे? हे सगळं शक्यच नाही आहे, कारण आता मला वाटतं 8 तारखेपासून पुन्हा अधिवेशन संसदेचं सुरू झालंय. आपलं विधान भवनचं सभेचं पण सुरू होतंय महाराष्ट्र राज्याचं, आणि अधिवेशन नागपूरला आहे. त्यामुळे तिकडे पोलीस बंदोबस्त नेणार. इथे प्रत्येक मतदारसंघाच्या जिथे जिथे स्ट्रॉंग रूम आहे तिथे पोलीस बंदोबस्त कसं काय देणार आहे काही कळत नाही. सगळा सावळा गोंधळ या सरकारचा चालू आहे आणि तो त्यांना भावणार आहे. तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. दरम्यान धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. काँग्रेसचे नेते सतेज पाटील आपल्यासोबत जोडले गेले आहेत. सतेज पाटील, आपण बघतो या ठिकाणी राडा झालेला आहे सांगलीच्या आष्ट्यामध्ये. तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्याविषयी? नाही, मला वाटतं एकूणच भोंगळ कारभार निवडणूक आयोगाचा आणि सरकारच्या आरोंचा आहे. माझं सातत्यानं म्हणणं आहे, आरो हे सरकारचे आहेत आणि ते सरकारच्या दबावाखाली काम करतात. आता पुढच्या बाजूला जर माणसं आकडेवारी तुम्हाला व्यवस्थित मागत असतील तर त्यांना दिली पाहिजे. तुम्ही आकडेवारी जाहीर करताना एक करता आणि नंतर दुसरी जाहीर होते. मला वाटतंय मॅनिप्युलेशन्स ऑफ इलेक्शन्स म्हणजे लोकशाही धोक्यात आणण्याचं काम या घटनेवरून या ठिकाणी होतंय. लोकांचा मतदानावरचा विश्वास उडेल. उद्या या लोकशाहीमध्ये मतदान करायचं का नाही अशी शंका लोकांच्या मध्ये निर्माण होईल आणि ते वातावरण आता आष्ट्यामध्ये जनतेचा जो उद्रेक झालाय त्याला कोण समोर जात नाही. आरो तिथं जात नाही, जिल्हाधिकारी जाऊन सांगत नाहीत की बाबा ही तुमची शंका अशी आहे, त्याचं उत्तर हे आहे. म्हणजे एकूणच सावळा गोंधळ आणि यातून स्वतःचा फायदा कसा करून घ्यायचा हा प्रयत्न सत्ताधाऱ्यांचा प्रामुख्यानं दिसतोय. पण आता आपण सदाभाऊ खोत यांच्याशी बोललो होतो. ते म्हणतात की शेवटपर्यंत दोन्हीकडचे कार्यकर्ते तिथे उपस्थित असतात, त्यांच्या सह्या घेतल्या जातात. मग तुमचं काय म्हणणं आहे, नेमकं कशामुळे ही टक्केवारी वाढली असेल किंवा कधी वाढली असेल, काय अंदाज आहे तुमचा? म्हणून माझं म्हणणं आहे की विधानसभेला लोकसभेला 17C फॉर्म आपण जसा भरून घेतो तसे हे फॉर्म आता गेले असतील. उपनगराध्यक्ष किंवा तिथले लोक काय म्हणतात, आम्हाला दाखवा ना, तुम्ही आमच्या सह्या झालेलं दाखवा, तुमचं मतदान कसं कमी झालं किंवा आकडेवारी कशी चुकली हे पटवून द्या. परंतु आता राज्यात निवडणुका कशा झाल्या हे आपण बघितलं. संतोष बांगरांसारखा आमदार जाऊन आत मतदान करून घेतो. अजून त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय का? अजून त्यांच्यावर काही कारवाई केली आहे का? ते स्वतःचं मतदान मोबाईलमध्ये करतात. गुन्हा त्यांच्यावर दाखल झालेला आहे, संतोष बांगर यांच्यावर. कारवाई काय म्हणजे ते एवढा उद्रेक झाल्यावर गेला. तिथं आरोनी ताबडतोब का त्यांना थांबवलं नाही? तिथं निवडणूक अधिकारी त्या रूम मध्ये होता, त्यांनी सांगायला पाहिजे होतं तुम्ही जाऊन पुढे जाऊ नका. आम्ही ज्यावेळी मतदानाला सामान्य माणसं जातात त्यावेळी पुढचा मतपेटीतला माणूस बाजूला आल्याशिवाय तिथं जवळ जाता येत नाही. मग ते स्वतः तिथे गेले म्हणजे किती दहशत त्यांची त्या अधिकाऱ्यांच्यावर त्या ठिकाणी आहे. आता गुन्हा झाला म्हणजे फक्त दाखवण्यापुरता गुन्हा दाखल झाला, परंतु एकूणच चित्र बघितलं सत्ताधाऱ्यांचं तर लोकशाही मोडायचं काम ही मंडळी करतात. तुमचं